नमस्कार मंडळी, पालक व विद्यार्थी मार्गदर्शन या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप सहर्ष स्वागत आहे। मंडळी, आज आपण जो विषय पाहणार आहोत त्या विषयाचं नाव आहे ग्रहण। ग्रहण म्हणजे नेमकं काय आणि ग्रहणाचा परिणाम शिक्षण व्यवस्थेवर आणि विद्यार्थ्यावर कसा होत आहे हे आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत। आज शिक्षण व्यवस्थेला आणि विद्यार्थ्याला नेमकं कोणतं ग्रहण लागलेलं आहे आणि त्याचा परिणाम काय झालेला आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। एक काळ असा होता जेव्हा शिक्षण म्हणजे संस्कार, जबाबदारी आणि समाज घडवण्याचं माध्यम होतं, पण आज याच शिक्षण व्यवस्थेला सर्व बाजूंनी वेगवेगळी ग्रहण लागलेली आहेत। यात स्वार्थ, जीव घेण्या स्पर्धा, दिखाऊपणा, उदासीनता, एखाद्या क्षेत्रात यश नाही मिळावं तर आक्रमकता, या सर्व बाजूंनी शिक्षण व्यवस्थेला या ठिकाणी घेरलेला आहे। असं म्हटलं जातं की समाजामध्ये नेहमी बदल होत असतात, कारण समाज ही एक जिवंत यंत्रणा आहे। यात सातत्यानं होणारे बदल हे अपेक्षित असतात, पण आज आपण काही बदल असे घडलेले पाहतो की ज्यामुळे समाज विनाशाकडे ढकलला जात आहे। बदल स्वीकारण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करत आहे। मग यासाठी प्रामाणिकपणा, संयम, आदर, सहकार्य हे जे शब्द आहेत, हे शब्द फक्त विद्यार्थ्यांना आता पुस्तकात आणि अभ्यासापुरतेच मर्यादित या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कारण चोहोबाजूने विद्यार्थ्यांनी जर निरीक्षण केलं तर त्यांना भ्रष्टाचार, गैरमार्गाचा वापर, मी माझ्यासाठी हा स्वार्थी भाव समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये पाहायला त्या ठिकाणी मिळेल आणि त्यामुळे समाजातील सत्य झाकलं जात आहे। यश मिळवण्यासाठी प्रत्येक जण चुकीच्या मार्गाचा अवलंब करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। पालक आणि विद्यार्थी दोघांची स्पर्धा सुरू झालेली आहे। मग खरा बुद्धिमान कोण, कसा ओळखायचा, किंवा खरा संयमी आणि कर्तृत्ववान व्यक्ती असं यामुळं ओळखणं अवघड झालेलं आहे। कारण या स्पर्धेमध्ये पालकही उतरण्यामुळं पालकही स्वतःच्या मुलाला यश मिळवण्यास कोचिंग क्लासेसला विद्यार्थ्यांना पाठवून, आणि यामुळं असं म्हटलं जातं की हा शिक्षण व्यवस्थेचा पराभव आहे। मग या सर्वांमधून विद्यार्थी कशी सुटणार, त्यात विद्यार्थीही आले। एकेकाळी असं म्हटलं जायचं की शिक्षण ही समाजाची मूळ शक्ती आहे, पण आज त्याच शिक्षण व्यवस्थेला ग्रहण लागलेलं आहे। समाज परिवर्तनाचं जे साधन होतं ते शिक्षण होतं। मग या शिक्षण व्यवस्थेला जे पहिलं ग्रहण लागलेलं आहे ते आहे शर्यतीचं। कारण प्रत्येक मुलगा आणि पालक या शर्यतीमध्ये पळत आहेत। मला प्रथम यायचे, मला यश मिळवायचे। दुसरं ग्रहण आहे व्यावसायिकतेचं। कारण मुलगा शाळेत प्रवेश घेतल्यानंतर आधी ट्युशन कुठं आहे हे पाहतो, ट्युशनला आधी त्याला प्रवेश घ्यायचा असतो आणि त्या ट्युशनमध्ये जे मूल्य शिकवली जातात ते शिक्षणाशी निगडीत असतातच असं नाही। त्याचबरोबर तिसरं ग्रहण आहे मूल्यहीन शिक्षणाचं नाही, आणि यामुळं जे शिक्षणाचं मूळ उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टापासून विद्यार्थी हरवले जात आहेत। शिक्षणाने माणसाचं पशुत्व नष्ट होतं असं कुठंतरी वाचलं होतं, मात्र अलीकडच्या काळामध्ये असं होताना दिसत नाही। पशुलाही लाजवेल अशा प्रकारच्या कृती सुशिक्षित माणसाकडून घडताना आपण नेहमी पेपरमध्ये ऐकत असतो किंवा वाचत असतो। मग यामुळं या शिक्षण व्यवस्थेला आणि पुढारलेल्या समाजाला या ठिकाणी आपण बदलणार कसं? शिक्षणाचा हा पराभव आहे असं या ठिकाणी थोडक्यात आपल्याला म्हणावं लागेल। कारण आज आपण असं पाहतो की काही काळी पूर्वी समाज अशिक्षित होता, पण त्या समाजामध्ये माणुसकी होती, आदर होता, सन्मान होता, एकमेकाविषयी प्रेम होतं। आज आपण सुशिक्षित व्हायलोत, आकाशाकडे झेप घ्यायलोत, मंगळ ग्रहावर चाललोत, पण समाज कुठंतरी माणुसकी आणि नैतिकतेची मूल्य हरवत चाललेली आपल्याला दिसतात। विद्यार्थी हा मेहनती दिसत नाही, तो फक्त पाठांतरावर भर देणारा, फक्त मार्कासाठी तो मेहनत घेणारा म्हणून, आणि तो टक्केवारीकडे लक्ष देतो। त्या अभ्यासामधून किंवा त्या शिक्षणामधून आपण काय शिकलो, काय साध्य करायचे याकडे विद्यार्थ्याचं लक्ष नाही।
यामुळे अशा विविध दुष्टचक्रामध्ये सध्याची विद्यार्थ्यांची पिढी अडकलेली आहे आणि त्यामुळं शिक्षणाच्या ज्या मूळ संकल्पना आहेत त्या मूळ संकल्पना विद्यार्थ्यांच्या अंगी उतरवण्यासाठी शिक्षण व्यवस्था अयशस्वी ठरत आहे. शिक्षणामुळे डॉक्टर होत आहेत पण त्यांना आरोग्याबाबतीत माहिती नाही. इंजिनियर बनत चाललेले आहेत पण बांधकाम क्षेत्रामध्ये काय केल्यानंतर बांधकाम जास्त काळ टिकेल याचा त्यांना अभ्यास नाही. शिक्षक आणि प्राध्यापक या शिक्षण व्यवस्थेमुळे बनवले जात आहेत पण त्यांना शिक्षणाची मूळ उद्दिष्टच माहिती नाही. शिक्षणामुळं विद्यार्थ्याची मानसिकता त्यांना ओळखता येत नाही आणि या सर्व गोष्टीमुळं शिक्षण व्यवस्था या भ्रष्ट समाजाच्या बाजारामध्ये कुठंतरी पराभूत झालेली दिसत आहे आणि म्हणूनच हे शिक्षण व्यवस्थेला लागलेलं ग्रहण समाजातील चेहरे हरवलेल्या व्यक्ती निर्माण करण्याकडे तयार झालेला आहे. त्यांना नैतिक मूल्याची शिकवण नाही. नैतिक मूल्य कुठेतरी हरवत चाललेली आहेत आणि त्यामुळं समाजातून विद्यार्थ्यांचं भविष्यही हळूहळू हरवत चाललेलं आपण पाहतो. पण मंडळी, विद्यार्थ्यांच्या विचारांनी कृतींनी देश घडतो. यासाठी प्रत्येकाने आपल्या घरापासून सुरुवात करा. स्वतःच्या मनाला जिंका. राजकारण, भ्रष्टाचार, गैरवर्तन या गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवा जेणेकरून की जी मूल्य विद्यार्थ्याच्या अंगी उतरतील आणि विद्यार्थी एक सुसज्ज असा नागरिक बनू शकेल जेणेकरून की देश आणि समाज हित सुद्धा घडेल. तर अशा प्रकारची माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.